नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या अभंगावर बोलणार आहोत. संत एकनाथांची ही रचना आहे, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. हा अभंग तसा लहान आहे, पण त्यात एक भक्त देवाकडे काय मागतो आणि त्या मागण्यांचा प्रवास कसा आहे हे आपण समजून घेणार आहोत. हो, हा प्रवास खूपच रंजक आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या ओळीपासून, जी ध्रुवपद आहे. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसारी व्यसनी पाडो नाही. किती साधी आणि थेट मागणी आहे, नाही का? आहे, पण तितकीच खोल आहे. इथे संसारी व्यसन हा जो शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. हो, मला तोच प्रश्न होता. याचा अर्थ नक्की काय घ्यायचा? म्हणजे बघा, व्यसन म्हणजे फक्त काही वाईट सवयी नाहीत, तर जगातल्या मोहांमध्ये, म्हणजे नाती असोत किंवा वस्तू असोत, अच्छा. त्यात मन इतकं गुंतून जातं की देवाचा विसर पडतो. ही प्रार्थना संसार टाळण्यासाठी नाहीये, बरोबर. तर संसारात राहूनही त्यात न अडकण्यासाठी आहे. मनाचा केंद्रबिंदू देव असावा ही मागणी आहे. वा, म्हणजे हे ध्येय कसं गाठायचं यासाठी भक्त पुढच्या कडव्यात मदत मागतोय. अगदी. तो म्हणतो, नामस्मरण घडो संत समागम, का उगाचे भ्रम नको देवा. म्हणजे देवा तुझं नाव सतत माझ्या तोंडी राहो आणि मला चांगल्या लोकांची, संतांची संगत मिळो. बरोबर. यात भक्तिमार्गाची दोन महत्वाची साधनं सांगितली आहेत. नामस्मरण हे झालं वैयक्तिक साधन. वचासाठी. हो, आणि संत समागम हे झालं एक, काय म्हणतात त्याला, सामुदायिक साधन. म्हणजे एका सपोर्ट सिस्टम सारखं. अगदी. चांगल्या संगतीने आपल्याला योग्य दिशा मिळते आणि मनात चुकीचे विचार किंवा भ्रम निर्माण होत नाहीत. आणि मग ही भक्ती फक्त विचारांपुरती नाही, तर ती कृतीत कशी आणायची हे पुढच्या ओळीत दिसतं. पायी तीर्थयात्रा, मुखे राम नाम, हाची माधा नेमच सिद्धी नेई. हो, इथे शरीर, मन आणि वाणी या तिन्ही गोष्टी देवाच्या सेवेत कशा एकत्र येतात हे दिसतं. म्हणजे चालण्याने शरीर, बरोबर, काया नामस्मरणाने वाचा. आणि एकाग्रतेने मन, अगदी या तिन्ही गोष्टींची एकरूपता साधण्याचा हा प्रयत्न आहे. आणि तो म्हणतोय की हा माझा नेम किंवा संकल्प आहे, तो तूच पूर्ण कर. म्हणजे हे सगळं सातत्याने करण्यासाठी लागणारी शक्तीसुद्धा तो देवाकडेच मागतोय. आणि मग येतो शेवट, जो या सगळ्या प्रार्थनेचा कळस आहे. आणिक मागणे काही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ होई. भक्त म्हणतो की या पलीकडे मला काहीच, म्हणजे काहीच नको. हो, ही शेवटची ओळ खूप विलक्षण आहे. कशी? बघा, सुरुवातीला काय नको हे सांगितलं, संसाराचा मोह नको. बरोबर. मग ते टाळण्यासाठी काय पाहिजे हे मागितलं, नाम आणि सत्संग. हो. आणि शेवटी या सगळ्यातून काय साध्य करायचं आहे, तर फक्त सेवा. फळ नाही, मोक्ष नाही, काही नाही. फक्त सेवा करण्याची संधी. केवळ सेवा. भक्तीच्या प्रवासातली ही सर्वोच्च अवस्था मानली जाते, जिथे साधक आणि साध्य एकरूप होतात आणि फक्त निस्वार्थ सेवा उरते. म्हणजे या लहानशा अभंगातून एक भक्त सांसारिक आसक्तीपासून दूर राहण्यापासून सुरुवात करतो. हो. मग नामस्मरण आणि सत्संग ही साधनं मागतो आणि शेवटी केवळ अविचल सेवेच्या इच्छेपर्यंत पोचतो. अगदी. एका भक्ताच्या विचारांमधली प्रगल्भता दिसतेय यात. आणि हा मागण्यांचा क्रम खूप विचार करायला लावणारा आहे. खरा आहे. म्हणजे अनेक संसारिक गोष्टींपासून सुटका ते केवळ एका अंतिम ध्येयापर्यंत. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मागण्यांचा प्रवास असाच असतो का? अच्छा. अनेक इच्छांपासून सुरू होऊन तो शेवटी एकाच शुद्ध आणि निस्वार्थ ध्येयावर येऊन थांबतो का? हा एक मोठा प्रश्न आहे.